तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र टॉप गिअरवरती फलंदाजी केली, तब्बल 5 चेंडूवरती 24 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, तो उमेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जितू विशे साहेब यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे उमेशला. नक्कीच जितू विशे साहेबांच्या शुभ हस्ते इथून मात्र एक कॅप आणि त्यानंतर खूप चांगली टी शर्ट देण्यात येते आणि त्यानंतर या स्पर्धेची एक मोमेंट देऊन उमेशला इथून मात्र सन्मानित करण्यात येत आहे. नक्कीच उमेश सामनावीराचा पुरस्कार इथून मात्र त्यांना मिळाला जातोय. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती बसायचं. नक्कीच समोर एक ताकदवर संघ होता शेलवले संघ आपण पाहू शकता आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी 40 धावा तुमच्या अगेन्स्ट त्यांनी बनवल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. 41 धावांचा पाठलाग करायचा होता आणि संघनायकाने तुझ्यावरती विश्वास दाखवला होता. टॉप गिअरवरती फलंदाजी केली, तब्बल 5 चेंडूवरती 24 धावा इथून मात्र नोंदवल्या. काय मनामध्ये होते आणि इतकी ताकद आणि इतका जोश कुठून आला होता, काय सांगशील? आम्ही रोज प्रॅक्टिसमध्ये संघ आहे आणि काही दिवसापासून माझ्या बॅटीला बॉल लागत नव्हता. मी आज बोललो मी ओपन करतो आणि बॉल बघून मारण्याचा प्रयत्न करील. विकेट जाईल की नाही जाईल ते मी नाही ठरवणार, कारण का बॉलर आहे. बॉल एखादा चांगला पडला तर विकेट जाते. हेच मनात होतं, बॉल आला तर मी मारणार. आणि आयोजन भगवा चषक मुगावकरांचं आहे, मस्त आम्हाला संधी दिली खेळायची, त्याचं मी मनापासून आभार मानतो. आणि खूपच मस्त आयोजन आहे. आमचा मित्रगाव म्हणून आम्ही त्याला आहे आमची फ्रेंडशिप. हेच, धन्यवाद. समोर ताकदवर संघ होता शेलवे टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला तुम्हाला खेळायचं होतं. नक्कीच या संघासमोर खेळण्यासाठी तुम्हाला काही रणनीती आखली होती का आणि त्यानंतर असं कोणत्या गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करायचं हे तुम्ही ठरवलं होतं का? नक्कीच आम्ही ठरवलं होतं की आम्ही सर्वच बॉलरांना टार्गेट करून खेळणार, कारण का आमच्यात फलंदाजी लास्ट पर्यंत आहे आणि आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक बॉलरला मारणार म्हणजे मारणार. थँक्यू सो मच. हे होते उमेश, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आपल्याला इथून ऐकायला मिळालं. नक्कीच अजून एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडले जातील आमचे शहापूर आल्यानीचा एक बुलंद आवाज रिकी खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुल सर, अतिशय सुरेख समालोचन आपण त्याच्या माध्यमातून ऐकत होतात. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे कंपल्सरी. सेकंड राऊंडचा सामना सुरू होतोय. पहिला सामना बोरशेती वर्सेस एस एस स्पोर्ट्स किंधवली. बोरशेती संघानं नाणेफेक जिंकली, प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज अर्जुन बांगर. स्ट्राईक एंडवर आहे नरेंद्र आणि स्ट्राईक एंडवर आहे तेजस आणि नॉन स्ट्राईक एंडवर नरेंद्र, द मॅन फ्रॉम किन्हवली. लेट्स प्ले. पहिला चेंडू सज्ज असेल गोलंदाज अर्थात अर्जुन बांगर. राईट हॅम ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. जबरदस्त स्टार्ट करून देतो आपल्या संघासाठी. वाऱ्याच्या वेगानं बंदुकीतून गोळी सुटावी त्याप्रमाणे चेंडू रिलीज केला गेला आणि एक चांगली लाईन आणि लेंथ बघायला मिळते. खूप वेग खूप पेस या ठिकाणी दिसतोय गोलंदाजीमध्ये. तेजस पुन्हा एकदा. यावेळेस मात्र थोडी दिशा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, पंचांनी या चेंडूला दंडित केला. यस, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर पडते आणि संघाचं अर्थात किनवली संघाचं या एका धावेनं खातं उघडत आहे. समोर एक मोठा संघ असताना आपल्या कौशल्यावर खऱ्या अर्थानं विश्वास ठेवून चांगली धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असेल फलंदाज तेजस. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र बाउन्सरचा मारा करताना दिसला गोलंदाज आणि या चेंडूचा सामना करताना कुठेतरी संघर्ष करावा लागला तेजसला. एका धावेची भर पडते आणि 2 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू वाईड आणि हा चेंडू मात्र शरीरावर आदळला आणि एका धावेची भर पडते. स्ट्राईक रुटेड होते. फलंदाज अर्थात नरेंद्र येतो स्ट्राईकवर. बोरशेती संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाहिजे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अर्जुन. चांगला फटका आहे. मिस टाइम स्ट्रोक झेल होईल का
आणि यावेळेस मात्र पहिल्या विकेटचं पतन होत आहे. नरेंद्र जातोय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी विकी मैदानात येतोय. हेच तर अरुण बांगरच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे ना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळताना नक्कीच व्यासपीठावर आदरणीय संदीपजी चौधरी यांचं आगमन झालंय. शब्दसम्रांनी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तेजस पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. जबरदस्त खोदून काढला चेंडू ऑफड्राईव्हच्या दिशेनं. शॉर्ट सिल मिड ऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि एका धावेची भर पडतीये. सिंगलनं धावसंख्या पोहोचते 3 धावांवर. आपल्या कौशल्यावर काम करावं लागेल. टेक्निक खूप गरजेची असते क्रिकेटमध्ये. टेक्निक आणि तंत्र जर आपण वापरलं तर 38 क्रॉस करताना गॅपचा वेध घेणं अधिक सोपं ठरतं. यावेळेस पुन्हा एकदा अर्जुन. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं सीमा रेषे पार. एक संजीवनी प्रदान करणारा येतोय किनवली संघासाठी. चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि जबरदस्त पद्धतीनं हाताळलं. यष्टिरक्षक थोडा या चेंडूला पकडू शकला नाहीये. पकडणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा विकी. चांगला फटका आहे. इनसाइड आउट फटका खेळलाय. इनफिल्ड कव्हर करून चेंडू जातोय. कव्हरच्या दिशेनं थोडं क्षेत्ररक्षणामध्ये चतुराई दाखवणं गरजेचं आहे. याच चेंडूवर अर्जित केल्या जातात धावा. 2. पहिलं षटक या ठिकाणी ते संपुष्टात. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बोरशेती संघाचं वैशिष्ट्य की याच मैदानावर गेल्या वर्षाच्या पर्वामध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं आणि ती लेगसी खऱ्या अर्थानं टिकवणं गरजेचं आहे. कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहे. थोडं प्रेशर असेल डिफेंडिंग जे टायटल आहे ते टिकवण्याचं. परंतु लढवय्या योद्ध्यांना ते माहीत असतं कशा पद्धतीनं आपला खेळ पुढे न्यावा आणि आपलं जी लेगसी आहे, आपला जो वारसा आहे तो प्रत्येक स्पर्धेमध्ये टिकवावा. परवा एक स्पर्धा झाली अर्थात राकेश मुती चषक शेरवली. तेथे या संघानं विजेतेपद पटकावलं. नवीन गोलंदाज येतोय भावेश. एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे बोरशेती संघासाठी. तेजस अजूनही मैदानात आहे. ओपनिंगला आलेलं तेजस. काही करामत करावी लागेल. संघाला गरज असताना चांगल्या खेळीची चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज येतो भावेश तेजससाठी. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. फुल टॉस चेंडू. चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं गॅदर्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेकी बघायला मिळाली. यावेळेस मात्र विकी चुकी होतीये आणि माघारी परतोय रनआउटच्या रूपानं. बॅक टू द पेव्हिलियन. एकावर एक विकेट गमावली जाते. कुठेतरी प्रेशर मिडल ऑर्डरवर पडत आहे. पार्टनरशिपची गरज असेल किनवली संघाला. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर स्वीपरमध्ये चांगला फटका बघायला मिळाला आणि सिंगलनं स्ट्राईक रोटेट होतीये. क्रिकेटमध्ये सिंगल्स, डबल्स, चौकार, षटकार, चांगली पार्टनरशिप हे का चांगल्या खेळीचं वैशिष्ट्य असतं. आणि याच वेळेस जर मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर सिंगल, डबल, स्ट्राईक रोटेट करून काही चेंडू सीमारेषे पार धाडावे लागतील. महेंद्रमध्ये ती क्षमता आहे. फक्त त्या क्षमतेचं एक्झिक्युशन होणं मैदानात गरजेचं आहे किनवली संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज भावेश.
महेंद्रसाठी. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. थोडं रूम बनवलं या चेंडूवर फलंदाजानं आणि ऑफसाईडच्या दिशेनं शॉर्ट कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका धावेची भर पडती आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट होते आहे. धावसंख्या पोचती आहे 12 धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 विकेट्स गमावल्या, परंतु तेजस अजूनही मैदानात आहे. किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. फुलटॉस चेंडू, खोलवर टप्प्याचा फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि कलेक्ट केली गेली सिंगल. संथ गतीने धावसंख्या पुढे जाते. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जात आहे. बूंद बूंद से समुद्र बनताय. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने तेजस खेळतोय. फुलटॉस. यावेळेस पुन्हा एकदा या चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय. कव्हर स्वीपर मध्ये चेंडू गॅदर्ड केला गेला. एका धावेची भर पडते. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी, चांगलं यष्टीरक्षण. यावेळेस मात्र धावसंख्या पोहोचती आहे 14 धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत येत नाहीये. एखादा चौकार किंवा एखादा षटकार जर मात्र आला तर किनवली संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण पसरेल, यात काही शंका नाहीये. तेजस पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक सरळ झेल दिलाय रोशन वेखंडे यांच्या हातात आणि तेजस आपली विकेट गमावतोय. जातोय तंबूच्या आसराला. बॅक टू द डगआउट. धावसंख्या पोहोचते आहे 17 धावसंख्येवर. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कुठेतरी 4 षटकांचा सामना असताना समोर एक ताकदवर तगडी टीम असताना मोठी धावसंख्या सेट करणं गरजेचं आहे किनवली संघाने. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेषे पार. महेंद्रच्या बॅट मध्ये येतोय एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. आपल्या मनगटातील ताकद दाखवतोय. मनगट आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम होतोय. 3H चा या ठिकाणी विकास होतो. हँड, हर्ट अँड हेड या ठिकाणी वापरलं जातं खऱ्या अर्थानं महेंद्रच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोवर मारा करण्याचा प्रयत्न होता. अतिशय जबरदस्त पद्धतीनं लाईन बदलली रोशननं आणि आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवलं. टप्प्यामध्ये बदल केला. थोडी
चेंडूची लेंथ बदलली आणि या चेंडूवर त्याला यश मिळालं. अर्थात निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या 23 वर जाऊन स्थिरावलेली आहे किनवली संघासाठी. आशेचा किरण महेंद्र अजूनही मैदानात आहे. नेक्स्ट बॉल. थोडसा रनअप मध्ये संघर्ष बघायला मिळाला. 23 वर धावसंख्या पोहोचले. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 4 षटकामध्ये 50 पार करण्याचा प्रयत्न असू शकतो किनवली संघाचा, कारण तगडं आव्हान सेट करणं गरजेचं आहे. क्या बात आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. ज्यावेळेस चेंडू रिलीज करत असतो त्यावेळेस आपल्या बोटांमधील जादू दाखवतोय, व्हेरिएशन दाखवतोय रोशन वेखंडे. एक इमर्जिंग प्लेअर आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये बोरशेती संघासाठी हुकुमाचा एक्का तो ठरत असतोय. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, कारण ज्या संघामध्ये खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर असतात ना, तो संघ नक्कीच विजयाचा दावेदार असतो. विचार केला तर बोरशेती संघामध्ये अर्जुन बांगर सारखा एक ऑलराऊंडर आहे, रोशन वेखंडे सारखा एक ऑलराऊंडर आहे आणि अनेक प्लेयर्स, अनेक संघ आपण बघतोय की ज्या ज्या संघामध्ये चांगले ऑलराऊंडर असतात ना, तो संघ नक्कीच फेवरेट मानला जातो प्रत्येक स्पर्धेमध्ये. आपण मागच्या मॅचमध्ये उमरई संघाचा एक प्लेअर बघितला, अर्थात ज्याचं उत्कृष्ट मनोगत आपण ऐकलं तो म्हणजे उमेश गायकवाड. एक चांगला ऑलराऊंडर आहे. अशा प्रकारचे ऑलराऊंडर प्रत्येक टीममध्ये असले की प्रेक्षकांना सुद्धा क्रिकेटची मजा बघणं गरजेचं आणि आनंदाचं वाटतं. यावेळेस पुढचा चेंडू षटक क्रमांक येतय 4. एक तेजस नावाचा गोलंदाज, अर्थात त्याच्या गोलंदाजीमध्ये तेज आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे. पहिल्या चेंडूवर ते असं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतोय. खूप वेगवान चेंडू आपल्या शोल्डर मधील ताकद पूर्णपणे एक्झिक्यूट करतोय आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाज रोहित. पुन्हा एकदा मी म्हटलं की अतिशय वेग या गोलंदाजाकडे आहे. आम्ही अनेक प्रेसर बघतोय. आम्हाला शॉन टेटची आठवण येते, आम्हाला शोएब अख्तरची आठवण येते, आम्हाला जसप्रीत बुमराची आठवण येते. ज्या वेळेस अशा प्रकारचे वेगवान गोलंदाज ज्यावेळी मैदानात दिसतात ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं एका गोलंदाजीची ताकद काय असते त्याचं प्रात्यक्षिक मैदानात घडून येतं. तेजस पुन्हा एकदा खूपच वेगवान चेंडू. क्या बात आहे. डोळ्यांचं पारणं फेडावं असे चेंडू टाकतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू येतात निर्धाव. हाच तर प्लस पॉइंट आहे बोरशेती संघाचा की त्यांची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा डिफेंड करणारा हा गोलंदाज आहे. जबरदस्त ताकद. आता मात्र यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं, पॉईंटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि स्ट्राईक रोटेट होतीये. सिंगल धावसंख्या पोहोचती आहे 24 धावसंख्येवर. शेवटचा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचती आहे. करंट रन रेटचा विचार केला तर अतिशय संथ गतीने धावसंख्या चालू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं पूल केलाय. नक्कीच वाईडिश मिडॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा मानस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. फेकीमध्ये थोडासा संघर्ष बघायला मिळाला. अर्थात धावसंख्या 2 ने वाढती आहे. 26 धावसंख्येवर जाऊन पोहोचते आहे. आज मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये खूप मोठी नावं ॲड आपण बघतोय. आवाज बदलापूरचा, अर्थात व्हॉइस ऑफ बदलापूर, महेश धुळे सर, राहुल चव्हाण सर आणि अर्थात सोमनाथ खाडे सर. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि आमचे सर्वांचे लाडके रमेश शिंदे सर. त्यांना कोण विसरणार, कारण त्यांचा आवाज म्हणजे या शहापूर तालुक्याला समालोचन क्षेत्रामधील पडलेलं एक गोड स्वप्न असतं. षटक क्रमांक 4 संपतं. 27 धावांची गरज आहे बोरशेती संघाला विजयासाठी आणि किल्ला लढवता लढवता 26 धावांपर्यंत मजल मारली ती किनवली संघानं. यानंतर होणारी एक बिग फाईट, अर्थात यजमान संघ, आयोजक संघ, जाणता राजा क्रीडा मंडळ मुगावचा संघ वर्सेस मॅच रंगेल उमरई या 2 शेजारील संघांच्या दरम्यान आणि एकाच मैदानावर हे 2 संघ आपणासमोर भिडतील सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये. उमरई वर्सेस मुगाव. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि टॉस लगेच आपण घेऊया. संदीप चौधरी आहेत, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते टॉस कॉइन करायचा. पण पुन्हा एकदा व्यासपीठावर मी स्वागत करतोय सर्वांचे लाडके महेश धुळे सर, आमचे सर्वांचे लाडके रमेश शिंदे सर, सोमनाथ खाडे सर सुद्धा उपस्थित आहेत, त्याचबरोबर राहुल चव्हाण सर. पूर्ण
3 ते 4 तालुक्यातील मातब्बर समालोचक या स्पर्धेला लाभलेत. आवाज बदलापूरचा, द व्हॉइस ऑफ बदलापूर, ज्यांची डेट मिळणं खूप कठीण असतं असे समालोचक या स्पर्धेला लाभलेत. अर्थात महेश धुळे सर, त्याचबरोबर राहुल चव्हाण सर, सोमनाथ खाडे सर आणि शहापूरचा बुलंद आवाज म्हणजे डोळखामची मुलूक मैदानी तोप ज्यांना गणलं जातं, अर्थात रमेश शिंदे सर सुद्धा आपणामध्ये उपस्थित आहेत. पुढील इनिंगचं धावतं समालोचन आपण ऐकूया महेश धुळे सर यांच्या आवाजात. 27 धावांची गरज आहे आणि 27 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार करतील बोरशेती संघ, की किनवली संघ हे टार्गेट डिफेंड करतील याचं धावतं समालोचन घेऊन येतील आपण सर्वांचे लाडके आजच्या दिवसातील प्रमुख अतिथी अर्थात महेश धुळे सर, द व्हॉइस ऑफ बदलापूर. धन्यवाद. हॅलो, चला आपण नाणेफेकी खेळ यायचं आहे. मुगाव संघाचा कर्णधार आणि उमरई संघाचा कर्णधार. भगवा चषक जाणता राजा क्रीडा मंडळ आणि या स्पर्धेचे आयोजक अर्थात जाणता राजा क्रीडा मंडळ यांचे एक धुरंधर खेळाडू अर्थात संकेत कर्णधार आहेत आणि उमरई संघाचा कर्णधार अर्थात माझा विद्यार्थी आहे राहुल गायकवाड. स्वागत असेल. आणि संदीप चौधरी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. उमरई संघ नाणेफेक जिंकतोय. राहुल, पहिली मॅच आपण जिंकलात. या स्पर्धेमधील आपलं आव्हान आपल्याला टिकवायचं आहे. समोर यजमान संघ आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे. किती धावांपर्यंत आपण रोखू शकता मुगाव संघाला? नक्कीच टॉस जिंकून फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा आणि कमीत कमी 40 धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय असेल. नक्कीच टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून 40 धावांपर्यंत आपण त्यांना रोखू शकता, हा मानस व्यक्त केला. संकेत, एक प्रेशर आहे. यजमान संघ आहे, पहिली मॅच आपण जिंकली परंतु शेवटच्या चेंडूवर जिंकली. कुठेतरी ती नौका पहिल्या तीरापर्यंत नेली गणेशनं. आता सेकंड राऊंडचा सामना आहे आणि प्रेक्षक आहेत. घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, त्यांच्या समोर खेळायचं आहे. काय वाटतं? नक्कीच प्रेशर तर खूप असणार आहे, पण आम्हाला आमच्या बॅटिंगवर विश्वास नसून आमच्या बॉलिंगवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला 30 रन जरी झाले तरी आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करू आणि ते नक्कीच करून दाखवू. नक्कीच कॉन्फिडन्स चांगला आहे. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. शो द बेस्ट गेम. वळूया मॅच कडे. पुढील आवाज द व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थात महेश धुळे सर. धन्यवाद रिकी खाडे सर. पुरुष एकदा या दुपारच्या सत्रामध्ये तमाम लाडके प्रेक्षक वर्ग आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आज आमच्या समवेत या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेची प्रणेते सन्माननीय राजेशदादा विषय यांचं आगमन झालंय. नक्कीच आपण पाहतो त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतो आमच्या या भव्य दिव्य व्यासपीठावरती ते विराजमान आहेत. मॅचच्या दिशेने जाऊ आपण. दोन संघांमध्ये बलहाट लढत आपण पाहतोय. एका बाजूला किनवली आणि दुसऱ्या बाजूला बोरशेती. यावेळेस अक्रॉस दी लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ चाललाय. थर्ड मॅनला बीट करून क्षेत्ररक्षक होतील बीट आणि लेग बाईटचा चौकार पंचांनी दर्शवलाय. ऋषिकेश देसाई सर आम्हाला सांगत असताना एस इट इज 4 रन हा येतोय चौकार. हे भगवमय वातावरण आणि त्या वातावरणात चालू असलेली चांगली मॅच. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका प्रतिम होता. एका हाताने मात्र फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमोऱ्या स्थितीमध्ये पोहोचत असताना भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव इथे मात्र मिळतीये. सुरुवात अत्यंत चांगली आहे ती म्हणजे बोरशेती या संघाचे 3 चौकार आपण पाहिले आणि 3 चौकाराच्या मदतीने एक सिंगल. धाबसंख्य दा फलकावती 13. अर्धा टप्पा या ठिकाणी पार करत असताना आपण पाहतोय जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानावरती दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळाले परंतु धाबा इथे होत नाहीयेत आणि त्या धाबांसाठी संघर्ष करत होता किनवली संघ. परंतु या मॅच मध्ये धाबा चेस करत असताना अजून एक कॉपी बुक स्टाईलने चेंडू सरळ चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जणू काही सफरचंदावरती सुरी फिरवावी इतक्या भन्नाट वेगाने ही बॅट फिरवली आहे. चेंडू सरळ सीमा रेषा पार हा चौकार.
धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. 27चं टार्गेट होतं, जणू काही एकदम सोपं टार्गेट. मी तर म्हणेन 24 बॉल आणि 27 धावा. आणि हे इक्वेशन असताना मात्र दमदार फलंदाजी द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. आणि यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू भरपूर बाहेर होता. बॅटशी संपर्क देखील होऊ शकला नाहीये, परंतु हा चेंडू आलाय डॉट. धाबत संख्या नक्कीच आपण पाहतो अतिरिक्त धावेने मात्र पुढे सरकेल. फलंदाजासाठी हा चेंडू डॉट आला, परंतु एक्स्ट्रा रन मिळते संघाच्या खात्यामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपण पाहतो. एकच धाव तिथे मिळेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. भरपूर चांगलं काम करत असताना तीनही फॉर्मॅटमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी अत्यंत चांगलं काम तिथे राहिलंय दोन्ही संघाच्या माध्यमातून. आपण पाहतो आज खऱ्या अर्थाने भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यानंतर या 10 संघातून आपण पाहतोय 5 संघ पुढे सरकले द्वितीय फेरीमध्ये. आणि या 5 संघांदरम्यान आमने सामने नॉकआउटची मॅच पाहायला मिळते. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट यावेळेस पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. इथे झेल टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. आणि अजून एक धक्का लागत असताना बोरशेती संघाला आपण पाहतोय. बाद झाला अगदी. मी तर म्हणेन सहजतेने त्या ठिकाणी झेल ठिपला गेला. मैदानामध्ये अर्जुन बांगर, एक जबरदस्त टेनिस क्रिकेट विश्वाचं दुसरं नाव म्हटलं तर अर्जुन बांगर. आणि मैदानामध्ये स्ट्राईक केला तो खेळाडू आहे. धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 20-20, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात, चांगला एक्झिक्यूट. आणि एका टप्प्यावरती केदार करत असताना थोडेसे फंबल झाले. तर अर्जुन बांगरला माहिती आहे यावेळेस मिळतील 2 धाबा. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, परंतु घडतं काय, मैदानाच्या आतमध्ये धाबांचा जणू काही दुष्काळ होता. परंतु त्या दुष्काळामध्ये नक्कीच इथे धाबांचं संरक्षण करण्यासाठी आपण पाहतोय हा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय, किनवली संघ. आणि त्या धाबांचं संरक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः धावा बहाल केल्या जात आहेत. 23 धाबा फलकावरती अर्जुन बांगर. आता मात्र नॉन स्ट्रायकिंगला संदेश. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात इट इज वाईट बॉल. लेग स्टिकला मात्र सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहिला. आणि एक एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळते, ती म्हणजे फलंदाजी करत असताना बोरशेती या संघाला. सामन्यामध्ये मजा नाहीये, रंगत नाहीये, कारण सुरुवातीला या सामन्याची पूर्णपणे हवा काढली आहे. कंबर कसली ती म्हणजे बोरशेती संघाने. ऑनसाइडला आपण पाहतो हा चेंडू टाबल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे डीपला तैनात. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत ही एक धाव फार महत्वाची आहे. संजीवनी देण्याचं काम करत असताना आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती हे 2 खेळाडू अर्जुन बांगर आणि त्याला 7 लाभतीय, ती म्हणजे संदेशची. शांताराजा क्रीडा मंडळ मुगाव हा संघ घरच्या मैदानावरती पहिली मॅच तुम्ही पाहिली असेल. प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली. आणि आता मात्र उमरई संघाच्या अगेन्स्ट एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. एक चांगली रणनीती त्यांनी आखली असेल. एक नवीन स्ट्रॅटर्जी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा आणि 12 चेंडू 2 धावांची गरज. सामना जवळ आपण पाहतो. या बोरशेती हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अमर मैदानाच्या आतमध्ये लाईन पाहावी लागेल. यावेळेस हा देखील चेंडू आलाय नो बॉल. पंचांनी इशारा केला. यावेळेस कुणाल पेनकर सर एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळते 1. आणि आता
स्कोरर लेवल धाबत संख्येचा आपण जर ग्राफ पाहिला तर 26 धावा धाव फलकावरती आहेत. अवघ्या एका धाबेची गरज औपचारिकता या मॅचची. 12 बॉल आणि 1 धाव. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने इथे सहजतेने कदाचित हा फलंदाज बाद होईल. अजून एक धाबेची गरज असेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय थोडंसं लेझी क्रिकेट, कारण सामना जवळजवळ बोरशेती या संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतो, परंतु मॅच मध्ये कोणत्या प्रकारचा संघर्ष नाही.